आत्या अगं, अरे मी काय चाललंय तुझं हा? आणि कशासाठी? कोणाचं सुख बघवत नाही का तुला? अगं आपल्या निशीचं चांगल्या घरी लग्न होतंय, नवरा चांगला आहे, सासरची माणसं चांगली आहेत, ते खुपताय का तुला? कोणाचा संसार सुखाने होतोय हे बघवतच नाही का तुम्हा आई लेकींना? तुझ्या आईने माझं कुंकू पुसलं आणि तू स्वतःच्या बहिणीचं लग्न मोडायला निघालीस? आत्या तुला जे काही बोलायचंय ना ते मला बोल. उगाच आईला मध्ये घ्यायची गरज नाहीये. मी घेणार, प्रत्येक वेळी मी तुझ्या आईला मध्ये घेणार, कारण त्या बाईमुळे ना मला आई तारुण्यात विधवा व्हावं लागलंय. तिच्या भ्रष्टाचारामुळे झालंय हे सगळं. तू ओळखत होतीस ना तिला? हा, तुला खरंच असं वाटतंय की ती अशी वागली असेल, तिने भ्रष्टाचार केला असेल? तू उगाच 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 बोलतेय मी हे सगळं? मी स्वतःच्या कानाने ऐकलंय तिला फोनवर बोलताना. काय ऐकलंस तू? कोणाशी तरी लाच घेण्याबद्दल बोलत होती ती. लाखो रुपयांची लाच होती आणि त्यासाठी गेली होती त्या जेपीसी फॅक्टरीत माझ्या नवऱ्याला घेऊन. तिथे संकट आलं तर स्वतः बाजूला झाली आणि यांना पुढे केलं. मला अजूनही आठवतो तो दिवस. काव्याचा वाढदिवस होता तेव्हा. त्या दिवशी तिने तिच्या वडिलांना नाही, त्यांच्या मृतदेहाला पाहिलं. रक्तात माखलेला, शरीरभर गोळ्या होत्या. त्या दिवशी जर तो तिथे गेला नसताना तर हे सगळं झालंच नसतं. आणि हे सगळं सगळं तुझ्या आईमुळे झालंय. तिच्या भ्रष्टाचारामुळे, तिच्या हव्यासामुळे. अख्खं आयुष्य एकटेपणात काढलंय मी, कोणावर तरी अवलंबून राहून. सोपी गोष्ट नसते हे पचवणं तारिणी. आणि तरी तू म्हणतेस की मी तुझ्या आईला माफ करावं. नाही करणार. मला तिरस्कार आहे तिचा आणि तुझाही. तारिणी, एकेकाळीनं पोटच्या पोरीसारखं जपलंय मी तुला. आणि त्याच नात्याने सांगते तारिणी, थांबावं हे सगळं. आपल्या निशीचं चांगलं होतंय तर मध्ये अडकाठी घालू नकोस. तू स्वतःच्या आईच्या पावलावर पाऊल ठेवून चालतेस आणि तो योग्य मार्ग नाहीये, लक्षात ठेव. चला आता आपण पुण्यवाचनाला सुरुवात करूया. डोळ्याला पाणी लावायचं. जरा गुरुजी एक मिनिट, जर कौशिकीला बोलवा रे. तर कौशिकी कशाला हवीये तुम्हाला? देख जरा थांब ग तू, जरा थांब. हा द्या काका. अहो नाही नाही, तू मला हवी आहेस इथे. म्हणजे खर तर पुण्यवचनाचा मान आई वडिलांचा असतो, पण तू युवराजला एवढी माया लावतेस, इतकी काळजी घेतेस त्याची. तू ये, तू सुद्धा मला इथे पुण्यवचनाच्या वेळेला हजर हवीस. इकडे ये ये ग. दया काका, दॅट इज व्हेरी स्वीट ऑफ यू, पण मला नाही वाटत ते चालेल. प्लीज, इट्स ओके. तुम्ही प्लीज कंटिन्यू करा. अहो कौशिकीताई, एवढा कसला विचार करताय? प्रेम आहे ना भावावर, मग जा ना, बोलवतायत ते. अहो कौशिकीताई जा ना, एवढं मानाने बोलवतायत तुम्हाला. ये 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 ग. ओके ओके. अहो अहो केदार, काय करतोय तू? अरे केदार, अहो विजवा ना कोणीतरी. काय करतोय? इट्स ओके, इट्स ओके, इट्स ओके. केदार, तुझ्या हाताला किती भाजलंय? मी ठीक आहे. नाही नाही, यू नॉट ओके, यू नॉट ओके. मला पाणी द्या कोणीतरी प्लीज. हात खाली, हात खाली. इट विल पेन, ओके, इट विल पेन.
ओके थोडं सहन कर प्लीज. नो दिस इज टू मच. बघ बघ त्याला औषध दे. एक काम करा प्लीज. तुम्ही कंटिन्यू करा. ह्याला काहीतरी ऑइंटमेंट लावावं लागेल मला. ताई मी ठीक आहे तुझी यू आर साडी. नॉट ओके. चल लवकर. किती भाजले तुझे हात? हा? मी ठीक आहे तुझी साडी. माझी साडी ओके. मी साडी चेंज करेन. ह्याला ऑइंटमेंट सॉरी त्याला ऑइंटमेंट लावावं लागेल. तू काय रे मूर्खा, मदतीला जायचं नव्हतंस? इथे बसून राहिला ठुंब्यासारखा. तो होता ना हेल्पर, गेला ना, केली ना हेल्प, झाला आता सगळ्यांसमोर. बाबा, अहो please. तुम्ही त्याला काय ओरडताय? त्याचंच लग्न आहे ना आज. आत्या हे बघ मला तुझं दुःख कळतंय पण मी कसं सांगू तुला? माझ्या आईला मी निर्दोष. हॅलो हॅलो तारिणीताई, मी बोलायलोय कमळी. कमळी, हा कुठला नंबर आहे? अगं माझ्या मैत्रिणीचा नंबर आहे. बरं ऐक की, मला तुला जरा भेटायचं होतं. काय काय झालंय? तू ठीक आहेस ना? काही प्रॉब्लेम नाहीये ना? अगं मी ठीक आहे, पर मला तुला लय अर्जंटली भेटायचंय बघ. आत्ता? होय, तू भेटू शकतेस काय मला? अगं पण आत्ता लग्न इथे. ऐक की तारिणीताई, म्हणजे मला तुझ्या संग जे बोलायचंय ना ते लय महत्वाचं आहे. त्या बॉम्ब प्रकरणाबाबतीत काहीतरी माहिती मिळू शकते म्हणून. तू लय वेळ घेणार नाही बघ तुझा. जरा वेळ भेटू शकतेस का? नाहीतर तू कुठे आहेस सांग, मी येतो तिथं. ठीक आहे, तू या हॉलच्या बाहेर ये, मी येते तिथे लगेच. हा ठीक आहे, आलो. बाय. कुठे निघालीयस? घरात लग्न आहे आपल्या. अगं ती कमळी आपल्या घरी आली होती. तिचं जरा महत्वाचं काम आहे. इथेच येते ती हॉलच्या बाहेर. मी लगेच जाते आणि लगेच येते. आलेच. काय काय झालं? तारिणीताई, त्या दिवशी नाही का तू हॉस्टेलमध्ये बाहेर गेलती, मग तुला हुडकायला आलतो मी, आणि तेव्हा बघ एक माणूस मला धक्का देऊन गेला आणि पळून गेला. हा त्याचं काय? तेव्हा मला काहीतरी वाटलं की तिथं पडलंय, म्हणून मी परत चेक करायला त्या ठिकाणी गेलो, तर मला काय सापडलं माहित आहे? काय? हे लॉकेट. आणि मला असं वाटतंय हे लॉकेट त्याच माणसाचं आहे. हे लॉकेट कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. थँक्यू कमळी. मी शोधते काहीतरी. तू चल ना वरती. अगं नाही नको, मला कॉलेजला जायला जरा उशीर होतोय. हे महत्वाचं होतं म्हणून तुला भेटायचं होतं. बर ठीक आहे. थँक्यू. हां बाय. बाय. बॉस, तू इथे काय करतेय? आणि मालती आत्या तुला खेचत कुठे घेऊन गेली? ते सगळं जाऊ दे. हे बघ, हे कमळीनी. हे पकड. हा सर. तारिणी, तुझ्या आईच्या खुनामागचा एक आरोपी गुलाबचं स्केच तुला पाठवलंय. हो लगेच बघते.